अनधिकृत इमारती असल्या तरी सुद्धा त्या इमारतीमध्ये राहणारे हे अधिकृत माणसं आहेत. मग कायदा लोकांसाठी आहे की लोक कायद्यासाठी? जर पावसाळ्यामध्ये इमारती पडतायत, लोक मरतायत, आपण त्या ठिकाणी जातोय, पाहणी करतोय आणि त्या ठिकाणी काही घोषणा करतोय आणि पुन्हा आपल्या तेरे माझ्या मागल्या. जनासी सकल अपदावी तुला देऊन बोल सरकार माझे. तुम्ही 10 वर्षात आणि हे 15वं वर्ष काय केलं? जनासी सकल अपदावी तुला देऊन बोल सरकार माझे. हे धंदे तुम्हाला फसवणारे चाललेत आणि तुम्ही हवनीच्या भरामध्ये हटकन काहीतरी करून टाकता आणि मग शेवटी पश्चाताप होतो. महाग बेसन महाग रेशन हसत भाषण सरकार माझे. त्यांना नको आपल्याला तरी क्षण वाटायला पाहिजे. अरे काय माणसा काही आपण निवडून दिली की परत द्यायची का? आता आमच्या हातात काय राहिले? एक कामाला इथे डोकं फोडून या बाकावर डोकं फोडून घ्यायला लागेल, नाही तर या विधान भवनाच्या वरती जाऊन टेरेसवर जाऊन खाली उडी मारायला लागेल. कारण हे आत्महत्या केल्याशिवाय अध्यक्ष महोदय पर्याय नाही का? उघड्या डोळ्याने आम्ही किती पाहणार मरणं लोकांची? पाणी सोडलं, पाणीच नाही तर काय सोडता? काय नुसता का तिथं? शेतकरी मरे पाण्यावरी मन क्रिकेट भारी सरकार माझे. होई आत्महत्या गुलामी जवत्या त्यांना नाही पत्त्या सरकार माझे. वज्र मोठ्यांची उभी करा, एकच आणा त्यांच्या टाळक्यावर. सगळी काँग्रेस आणि विरोधी पक्ष हे सगळे सपाट झाले पाहिजे. देवा झालो दिन तुझा पाहिलीन साहू कसजीन सरकार माझे. काहीतरी निर्णय होईल, काहीतरी आमचा जीव वाचेल. अध्यक्ष महोदय, त्या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना माहित आहे ही आमची इमारत कोसळणार आहे, परंतु पैसे नाही दुसरीकडे जायला म्हणून तिथंच राहतात अध्यक्ष महोदय. आणि ती इमारत कोसळते, परत मरतात लोक, परत आश्वासन, परत घोषणा. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे आम्ही दयेची भीक मागतोय, न्यायाची भीक मागतोय. अध्यक्ष महोदय, आम्ही लोक, ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलंय, काय तोंड दाखवणार आम्ही? त्याने काय त्यांच्यासाठी जर काहीच करू शकत नसो, जर त्यांचे मृत्यू, त्यांचे बळी आम्ही डोळे उघडे ठेवून जर पाहणार असू तर काय त्या आमदारकीचा फायदा आहे? अध्यक्ष महोदय, देवा देरे लाज यांचा मोडा माझा हो जाग जरा सरकार माझे. आणखी किती बळी सरकारला पाहिजे? किती लोक आणखी मरायला पाहिजे? सरकार हे लोकांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी असतं का सरकार मारण्यासाठी असतं? सरकार माझे, सरकार माझे, सरकार माझे. आता तुम्हीच ठरवा, खपायचं खपवायचं. शिवसेनेचा हा भगवा झेंडा डौलानं जबरदस्त तेजानं फडकत राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.